रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म म्हणजेच ऍडमिशन, रिटायरमेंट, डेथ, इव्हन डिझोल्युशन या सर्व धड्यांमध्ये प्रोबेबली जर पाहायला गेलं तर ऍडमिशन, रिटायरमेंट आणि डेथ मध्ये गुडविल नंतर जर विद्यार्थ्यांना मॅक्सिमम कन्फ्यूज करत असेल तर ते करते ऍडजस्टमेंट म्हणजे आरडीडी ची ट्रीटमेंट. खूप सारे स्टुडंट आरडीडी ची पोस्टिंग करत असताना कन्फ्यूज होतात किंवा गुडविलचा इतका अभ्यास करतात की त्याच्यामध्ये आरडीडी ला अंडर एस्टिमेट करतात आणि एक्झाम मध्ये आरडीडी जे आहे ते कार्यक्रम करते म्हणजे आरडीडी ची ऍडजस्टमेंट चुकते, जेणेकरून खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे या एका ऍडजस्टमेंट मुळे 2 ते 3 मार्क्स कटलेले आपल्याला दिसतात. कारण ह्या ऍडजस्टमेंटचा जो संबंध असतो तो डायरेक्टली रिव्हॅल्युएशन अकाउंट सोबत असतो किंवा प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट सोबत असतो. म्हणजेच रिव्हॅल्युएशन अकाउंटचं किंवा प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटचं प्रॉफिट किंवा लॉस चुकलं तर मग पार्टनर्स कॅपिटल अकाउंटची ऑटोमॅटिकली बॅलन्स शीट चुकते आणि त्यामुळे गणित जे आहे पूर्णच्या पूर्ण गणित चुकत जातो, जेणेकरून विद्यार्थ्यांचे 2-3 मार्क्स दरवर्षी कटतात खूप साऱ्या स्टुडंटचे. तर यावर उपाय म्हणून मी हा व्हिडिओ आणलेला आहे. या व्हिडिओमध्ये ऍडमिशन, रिटायरमेंट आणि डेथ या तिन्ही चॅप्टर्स मध्ये जेवढेही आरडीडी शी रिलेटेड ऍडजस्टमेंट आहेत ते आपल्याला कव्हर करायचे आहेत. आय गॅरंटीड हा व्हिडिओ तुम्हाला 2 वेळेस पाहायचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल जे आता तुम्ही पाहत आहात त्यावेळेस, त्यानंतर 7 मार्चला जेव्हा तुमची अकाउंटची एक्झाम होणार आहे 2024 बोर्डामध्ये, इवन 25 किंवा 26 बोर्डामध्ये कधीही तुमची एक्झाम असेल ऍडमिशन ऑफ पार्टनरवर किंवा बोर्डाची एक्झाम असेल किंवा कॉलेजमध्ये ट्युशन्स मध्ये एक्झाम असेल तर त्यावेळेस हा व्हिडिओ व्यवस्थित पाहून जायचा आहे, जेणेकरून तुमचे डाउट्स जे आहेत ते क्लिअर होतील. ऑलराईट. सो पहिलं गणितामध्ये ही जी पुस्तक तुम्ही ऍट दिस मोमेंट बॅकग्राऊंडला पाहत आहात ही जुनी 12वीची पुस्तक आहे. 2021 मध्ये जेव्हा सिलेबस चेंज झाला होता, सिलेबस चेंज होण्याच्या अगोदरची पुस्तक आहे. अगोदर या सिलेबस मधले 6 ते 7 गणित मी तुम्हाला शो करेन, कारण नवीन पेक्षा जुन्या सिलेबस मध्ये ऍडमिशन, रिटायरमेंट, डेथचे गणित एकदम क्वालिटी प्रॉब्लेम्स होते. ओके, इन सेन्स ऑफ आरडीडी ऍडजस्टमेंट. मग त्यानंतर आपण नवीन सिलेबस मधले प्रॉब्लेम जे आहेत ते चेक करूयात. आरडीडी बद्दल काही वाचण्याच्या अगोदर तुमच्या मॅक्सिमम मुलांच्या मनात जे भ्रम असते ते मी क्लिअर करून टाकतो. ओके, सर्वात पहिला ऍट दिस मोमेंट तुम्हाला इथे 41,600 रुपये दिसत असतील, व्यवस्थित चेक करा. 41,600 रुपये डेटर्सची अमाऊंट आहे. आता डेटर्स म्हणजे काय की आपल्या व्यवसायाला 41,600 रुपये आपल्या ग्राहकाकडून येणं बाकी आहेत. आपण त्यांना उधारीवर वस्तू विकला, त्यांच्या मार्फत आपल्याला 41,600 रुपये येणं बाकी आहेत. आता व्यवसाय मालकाला असं वाटते की त्या 41,600 पैकी 1,600 रुपये बुडतील, बुडाले नाहीत. जर 1,600 रुपये बुडाले असते तर मग तो बॅड डेट्स म्हणून रेकॉर्ड केला असता, राईट. बट व्यवसाय मालकाला वाटते की बाबा आपले जे 41,600 रुपये ग्राहकाकडून येणं बाकी आहेत त्यापैकी 1,600 रुपये बुडण्याच्या मार्गावर आहेत. व्यवसाय मालकाला आशंका आहे, फक्त डाऊट आहे, त्यामुळे त्याला म्हणतात रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स, बुडीत संशयित राखीव निधी, मराठी मीडियम मधून जर सांगायचं असेल तर. ऑलराईट. आणि मग व्यवसाय मालकानं काय केलं, मागच्या वर्षीची बॅलन्स शीट करत असताना, लास्ट इयर बॅलन्स शीट तयार करत असताना त्या बॅलन्स शीट मध्ये त्यांनी लिहिलं 41,600 डेटर्सची अमाऊंट आहे, 1,600 रुपये बुडतील. म्हणजे कंपल्सरी आपल्या डेटर्स कडून ऑन अन ऍव्हरेज फिक्स्ड ऍसेट्स किती आहेत, कंपल्सरी येणार म्हणजे करंट ऍसेट्स किती आहेत, 40,000. ऑलराईट. आता अशा प्रकारची माहिती तुम्हाला गणितामध्ये देण्यात येते आणि ह्याच्याशी रिलेटेड एक ऍडजस्टमेंट तुम्हाला सांगण्यात येते. आता ह्या ऍडजस्टमेंट मध्ये खूप सारे प्रकार आहेत आणि प्रत्येक ऍडजस्टमेंट मध्ये जी पोस्टिंग आहे ते डिफरंट होत असते. कशा पद्धतीने होतं आपल्याला चेक करायचंय. सर्वात पहिले या गणितामध्ये तुम्हाला इथे सांगण्यात आलेलं आहे आरडीडी मेंटेन ऍट ₹2,000, म्हणजे डेटर्स जे आहेत आरडीडी ते तुम्हाला 2,000 पर्यंत मेंटेन करायची आहे. आता ज्याही विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होते त्यांना मी क्लिअर कट सांगतो, जेवढेही मेंटेनची अमाऊंट तुम्हाला ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलेली आहे तेवढी डेटर्स मधून लेस करा. बट आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की एक्झॅक्ट ह्याची ट्रीटमेंट कशी होईल. आता व्यवसाय मालकाला वाटत होतं, चेक करा की जे 1,600 रुपये येणं बाकी होते ग्राहकाकडून, जे व्यवसाय मालकाला वाटत होतं बुडतील, ते 1,600 वरून त्याचा आकडा कितीवर गेलेला आहे, आता 2,000 गेलेला. म्हणजे मागच्या वर्षी व्यवसाय मालकाला वाटत होतं की बाबा आपले 1,600 रुपये बुडतील, आता त्या बुडणाऱ्या रकमेच्या संख्येत वाढ होऊन 2,000 झाली. आणखी एक जो डेटर्स आहे, व्यवसाय मालक त्याला फोन लावत आहे पैसे आणून दे म्हणून, तो फोन उचलतच नाही. म्हणजे इनडायरेक्टली व्यवसाय मालकाला कळतंय की बाबा मागच्या वर्षी 1,600 बुडत होते, या वर्षी आणखी वाढले, किती बुडणार, 2,000 बुडणार.
मग व्यवसाय मालक काय करेल, सरळ सरळ बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला जाईल. व्यवसाय मालक म्हणजे स्वतः अज्युम करायचं. ओके, बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला जाऊन तुम्हाला असं लिहायचं आहे डेटर्स. डेटर्सची अमाऊंट तुम्हाला लिहायची आहे 41,600 RDD 2,000 रुपये तुम्हाला मायनस करायचे आहेत आणि अमाऊंट लिहायचा आहे इथं माय बॅड 39,600. 41,600 मधून 1000 गेले 40,600 आणि त्यातून 1000 गेले 39,600 राहिलं. राईट. आता खूप साऱ्या स्टुडंटला वाटते की सर आपण डेटर्स मधून 2,000 रुपये लेस करायलो, मग 2,000 ची पोस्टिंग रिव्हॅल्युएशनच्या डीआर जायला पाहिजे. थांबा, त्या 2,000 जे तुम्ही लेस करायला त्यापैकी 1,600 रुपये ऑलरेडी तुम्ही लेस करून मागच्या वर्षी ट्रान्सफर केलात. फक्त वाढ किती न झाली, वाढ झाली फक्त आणि फक्त किती रुपयानं, 400 रुपयानं. तुम्ही व्यवस्थित चेक करा, तुम्ही या 40,000 मधून 2,000 लेस करत नाही आहात, तुम्ही या 41,600 मधून 2,000 लेस करत आहात आणि त्याच 41,600 मधून ऑलरेडी लास्ट इयर किती रुपये लेस झालेले आहेत, 1,600 झालेले आहेत. फक्त तुम्हाला एक्स्ट्रा 400 रुपये करायचे आहेत. म्हणून तुम्ही काय केलं, 41,600 मध्ये मागच्या वर्षीचे 1,600 प्लस या वर्षी वाढून किती रुपयानं झालं, 2,000 न झालं. म्हणून तुम्ही याच्यामध्ये 400 ऍड केलं, म्हणजे एकूण डेटर्स म्हणून 2,000 रुपये तुम्ही मायनस केलं. रिव्हॅल्युएशनच्या डीआर ला किती जाईल, दोन्हीचा डिफरन्स किती, 400 रुपयाची पोस्टिंग होईल रिव्हॅल्युएशनच्या डीआर ला. ही ऍडजस्टमेंट ऍडमिशन, रिटायरमेंट, डेथ च्या मोस्ट ऑफ गणितामध्ये ही ऍडजस्टमेंट दिलेली असते, जे की प्रत्येक विद्यार्थ्यांना परफेक्ट असते. ओके, असली खेळ आता येणार ऍडजस्टमेंट पासून चालू होतो, जिथं शाब्दिक खेळ खेळला जातो तुमच्यासोबत. पोस्टिंग तेच होते, फक्त तुम्हाला शब्दामध्ये घुमवण्याचा प्रयत्न त्यांच्या मार्फत करण्यात येतो. उदाहरणार्थ चेक करा, आता इथं आणखी एक प्रॉब्लेम आहे ज्याच्यामध्ये अमित आणि सुमितचे गणित दिलेलं आहे. आय होप तुम्हाला हे सर्व प्रॉब्लेम क्लिअर दिसत नसतील तर तुम्ही तुमच्या मोबाईल स्क्रीनवर ऍडव्हान्स सेटिंग्स मध्ये जायचं युट्यूबवर आणि त्याच्यामध्ये व्हिडिओची जी क्वालिटी आहे 360 या 480p करायचा, ऑटोमॅटिकली तुम्हाला सर्व विजिबल होईल. ऑल राईट, डन. त्याच्यानंतर आता चेक करा, या गणितामध्ये व्यवसाय मालकाला 63,000 येणं बाकी होते आणि व्यवसाय मालकाचं म्हणणं होतं की बाबा त्या 63,000 पैकी आपले 3,000 जे आहेत ते बुडतील, म्हणजे आपल्याला 60,000 येतील. 3,000 जे आहे त्याचं जस्ट फॉर एक डाऊट होतं, ओके बुडतील. आता ऍडजस्टमेंट मध्ये काय म्हणाले चेक करा. ऍडजस्टमेंट मध्ये तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स टू बी मेंटेन ऍट ₹1,800. व्यवस्थित चेक करा, रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स टू बी मेंटेन ऍट ₹1,800. ओके, रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स टू मेंटेन ऍट ₹1,800. आता ह्याचा अर्थ व्यवसाय मालकाला मागच्या वर्षी वाटत होतं की 3,000 बुडतील, राईट. त्यानं नावं काढलं होतं, त्याच्यामध्ये एकूण जेवढे कस्टमर्स होते त्या सगळ्यांची आकडेवारी बेरीज केली तर व्यवसायाला वाटत होतं, व्यवसाय मालकाला की 3,000 रुपये बुडतील. बट ज्यांचे नावं ते बुडतील मध्ये लिहिला होता त्यातला एक ग्राहक आला आणि 1,200 रुपये देऊन गेला. व्यवसाय मालक म्हणला, यार मला तर वाटलं होतं ह्याच्याकडून येणार नाहीत पैसे, पण त्यानं आला आणि देऊन गेला 1,200 रुपये. म्हणजे 3,000 जी बुडणारी रक्कम होती ती कमी झाली, ती आता कमी होऊन कितीवर आली, 1,800. व्यवसाय मालकाला यावर्षी वाटते की बाबा आता 1,200 बुडणार, आपले 3,000 बुडणार नाहीत, आपले फक्त आणि फक्त किती बुडतील, 1,800 बुडतील, कारण एक जण ऑलरेडी पैसे आणून दिलेला आहे. मग काय करायचं, ऑलरेडी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे की मेंटेनच्या पुढे जेवढी ही अमाऊंट असेल ते कंपल्सरी तुम्हाला मायनस करायचं आहे. आता चेक करा डेटर्सची अमाऊंट किती आहे. सर डेटर्सची अमाऊंट आहे 63,000. तर ऍसेट साइडला जायचं, 63,000 मधून 1,800 रुपये करायचं मायनस, शिल्लक किती असेल, 61,200 शिल्लक असेल. मग सर आता पोस्टिंग कुठं करायचं, 1,800 ची पोस्टिंग रिव्हॅल्युएशनच्या डीआर ला करायचं का, कारण तेवढं लेस करायला नाही. तुम्ही मागच्या वर्षी किती लेस केला होता, सर आपण मागच्या वर्षी 3,000 रुपये लेस करून मागच्या वर्षीच्या प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डीआर ला टाकलं होतं, जसं की ऍडमिशन ऑफ पार्टनर मध्ये पार्टनरशिप फायनल अकाउंट्स मध्ये करता. तुम्ही बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला जाता, डेटर्स मधून आरडीडी बॅड डेब्टच्या नंतर आरडीडी लेस करून प्रॉफिट लॉसच्या डीआर ला टाकता. आता या व्यवसाय मालकानं काय केलं होतं मागच्या वर्षी, 63,000 मधून 3,000 लेस करून प्रॉफिट लॉसच्या डीआर ला टाकलं, पण ह्या 3,000 पैकी जे त्याला वाटत होते बुडतील, या 3,000 पैकी 1,200 रुपये आले त्याला, म्हणजे ऍक्च्युअल आरडीडी त्याची 3,000 आहे का, नाही.
ऍक्च्युअल आरडीडी त्याची किती आहे 1800 आहे. मग चुकून मागच्या वर्षी त्यानं किती एक्स्ट्रा रुपये प्रॉफिट लॉसच्या डीआर टाकलं होतं 1200. मग तुम्हाला काय करायचं आहे, जे आरडीडी ची जेवढी अमाऊंट कमी झाली मेंटेनच्या हिशोबानं, एकूण किती म्हणलं होतं 3000 बुडतील, बुडाले ऍक्च्युअल मध्ये किती, व्यवसाय मालकाला वाटत होतं की 3000 बुडतील, डाऊट होता त्यापैकी 1200 रुपये आले. मग आता कितीचं डाऊट आहे 1800चं. आता जे 1200 रुपये आरडीडी तुमची राईट ऑफ झाली, आरडीडी कमी झाली, ते तुमच्यासाठी फायदा असतो. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, त्या 1200 ची पोस्टिंग करायचं आहे. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या सीआर साइडला 1200 रुपये लिहून टाकायचे. मागच्या ह्याच्यामध्ये 1600 ची 2000 झाली, 400 रुपये आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डीआर ला टाकलं का, कारण आरडीडी वाढली. या या गणितामध्ये 3000 ची आरडीडी 1800 झाली, म्हणजे आरडीडी रिटर्न ऑफ झाली, आरडीडी कमी झाली, आपले बुडणारे पैसे कमी झाले. कितीनं कमी झाले 1200 न. 1200 आपल्यासाठी फायदा असतो. मग त्या 1200 ची पोस्टिंग कुठे जाईल, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या सीआर साइडला जाईल. ओके, असंच आपण आणखी गणित करत जाऊयात, ऑटोमॅटिकली आरडीडी आपल्याला परफेक्ट होऊन जाईल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे या गणितामध्ये चेक करा आता. ओके, या गणिताची आरडीडी आय बेट खूप साऱ्या स्टुडंटला ऍट फर्स्ट कळणार नाही, बट हळूहळू जेव्हा बोर्डाकडून टाकण्यात येणारा शब्दाचा जाळा त्यांना कळेल, मग ऑटोमॅटिकली ते ट्रॅप मध्ये अडकणार नाही. आता या गणितामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की मागच्या वर्षी डेटर्स मार्फत 31000 रुपये येणं बाकी होतं आणि व्यवसाय मालकाला वाटत होतं की 1000 रुपये बुडतील, जे की इथं तुम्ही पाहू शकता 31000 डेटर्स कडून येणं बाकी होते आणि 1000 बुडाले, म्हणजे एकूण रिकव्हर किती झाले 30000, असं त्यांचं आशा होती की 30000 ची रिकव्हरी इझिली करतील ते. राईट, आता ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. इथं शब्दामध्ये तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे, आरडीडी टू बी इनक्रीज्ड, आरडीडी टू बी इनक्रीज्ड बाय 1500, आरडीडी टू बी इनक्रीज्ड बाय 1500. दिसते का नाही, आय थिंक हे परफेक्ट दिसेल. ओके राईट, आता इथं काय शब्द आलेला आहे, इनक्रीज्ड बाय शब्द आलेला आहे. बाय हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. इथं इनक्रीज्ड टू येऊ शकते किंवा इनक्रीज्ड बाय येऊ शकते. इनक्रीज्ड टू आलं तर ट्रीटमेंट वेगळी होते, इनक्रीज्ड बाय आलं तर ट्रीटमेंट वेगळी होते. सर अशी कशी ट्रीटमेंट होते सांगताल का, नीट सांगतो, लक्ष द्या. आता इनक्रीज्ड बायचा अर्थ समजून घ्या. दोन्ही गोष्टी ऍट दिस मोमेंट तुम्हाला स्क्रीनवर एकदम परफेक्टली दिसत असतील. ओके, चेक करा की तुम्हाला तुमच्या डेटर्स कडून 31000 येणं बाकी होते आणि 1000 बुडतील व्यवसाय मालकाला वाटत होतं. आता हे जे आरडीडीचा आकडा आहे हे 1000 होता. खूप सारे मुलं काय करतात, मागच्या वर्षीचे 1000 या वर्षीचे 1500 म्हणजे 500 वाढले, मग बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला 31000 मधून 1500 रुपये मायनस करतात आणि रिव्हॅल्युएशनच्या डीआर साइडला 500 रुपये टाकतात. इथंच सर्वात मोठी मिस्टेक त्यांच्या मार्फत करण्यात येते, कारण इथं तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे की मागच्या वर्षीची आरडीडी 1000 होती, प्लस या वर्षी इनक्रीज्ड बाय 1500, म्हणजे मागच्या वर्षी तर 1000 होतीच, प्लस आणखी 1500 रुपये व्यवसाय मालकाला वाटतील की आपले बुडतील. मागच्या वर्षीचे 1000 प्लस या वर्षीचे 1500, म्हणजे व्यवसाय मालकाच्या मते टोटल 2500 रुपये आरडीडी बुडतील. सर असं कसं, मागच्या गणितामध्ये आपण मेंटेन केला होता तर त्यावेळेस फक्त आपण दोन्हीचा डिफरन्स, म्हणजे इथं 1000 होतं, इथं 1500 होतं, तर 500 रुपये ट्रान्सफर केला होता. बट इथं तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे की एकूण 1000 जी आरडीडी होती त्या 1000 तर होतीच मागच्या वर्षीची, प्लस इनक्रीज्ड बाय, बाय जेव्हा शब्द येते त्यावेळेस मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीट मधली आरडीडी आणि ऍडजस्टमेंट मध्ये दिलेली आरडीडी दोन्हीची तुम्हाला बेरीज करायचं आहे. सर मग एक्झॅक्ट काय करायचं, एक्झॅक्ट तुम्हाला करायचं आहे असं लिहायचं आहे, 31000 बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला जाऊन लिहायचं आहे डेटर्स 31000 लेस आरडीडी मागच्या वर्षीची 1 इनक्रीज्ड बाय 1500 या वर्षीचे 1.5, टोटल किती लेस करायचे 2500 लेस करायचे आहेत. शिल्लक किती राहतात, नियर अबाउट 28,500 शिल्लक राहतात आउटरला. मग सर रिव्हॅल्युएशनच्या डीआर ला किती जाईल, रिव्हॅल्युएशनच्या डीआर ला जाईल या वर्षी इनक्रीज झालेली व्हॅल्यू जे की असेल 1500. राईट, हे सर्व प्रॉब्लेम्स जिथे तुम्ही बघायला
हे 21 रुपयाच्या नोट्स एक्सपर्ट कोर्स मध्ये PDF तुम्हाला अवेलेबल असेल, तिथून तुम्ही ते कलेक्ट करू शकता. ओके, जर तुमच्याजवळ मागच्या वर्षीचे पुस्तक असेल तर ठीक, नसेल तर मग तुम्ही ऍट दिस मोमेंट जे आहे ह्या एका प्रॉब्लेमचं स्क्रीनशॉट काढून घ्या. मी थोडंसं बाजूला सरकतो. राईट, ओके, 3, 2, 1 डन. शाबाश. चला, 3 प्रॉब्लेम्स आपण आतापर्यंत बघितला. तिन्ही मध्ये गुडविल वेगवेगळं होतं. ऑलराईट, 4 प्रॉब्लेम झाले, माय बॅड. चारही मध्ये गुडविल जे आहे ते डिफरंट होतं. आता चेक करूयात अपकमिंग प्रॉब्लेम्स. ओके, इथून प्रॉब्लेम जे आहेत ते फार इंटरेस्टिंग राहणार आहेत. ज्याचा अभ्यास जास्त त्याला सगळ्या गोष्टी कळतात, ज्याचा अभ्यास नाही त्याला पागल होऊन जाते. ओके, चला, तर या प्रॉब्लेम मध्ये चेक करा. इथं तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे डेटर्स, जे की डेटर्सची अमाऊंट तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. डेटर्स नियर अबाउट 1,50,000. आता ऍडजस्टमेंट मध्ये चेक करा. ऍडजस्टमेंट मध्ये की अ प्रोव्हिजन 5% ऑन डेटर्स टू बी मेड फॉर डाउटफुल डेट्स. म्हणजे मागच्या वर्षी काही आरडीडी नव्हती. लास्ट इयर एकही रुपये आरडीडीचे नव्हते, त्यामुळे डेटर्सची जी आहे डायरेक्ट अमाऊंट बाहेरच्या कॉलम मध्ये, आउटर कॉलम मध्ये सांगण्यात आलेली आहे. या वर्षी तुम्हाला काय सांगत आहे की बाबा 1,500 जे डेटर्स होते 1.5 लाखाचे, त्यापैकी 5% बुडतील. मग 1.5 लाखावर 5% किती येते सर? 1,50,000 वर 5% करा, फटाफट कमेंट करा. 1,50,000 वर 5% किती येते? डेटर्स 1,50,000 आरडीडी 5%, 7,500 रुपये येईल. राईट, आउटरला तुम्हाला किती लिहायचं आहे? 1,42,500 आणि 7,500 ची पोस्टिंग कुठे जाईल? रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डीआर साइडला. शबाश, हे एकदम बेसिक आहे. हे गणित 2 वेळेस विचारण्यात आलं होतं. बोर्ड मार्च बोर्ड 2019 आणि जुलै 2019 सप्लिमेंटरीच्या एक्झामला सुद्धा हा प्रॉब्लेम विचारण्यात आला होता. ओके, चला, त्याच्यानंतर आता रमेश आणि सुरेशचं अतिशय इम्पॉर्टंट प्रॉब्लेम. ओके, आणखी एक प्रॉब्लेम. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे? सेम गोष्ट रिपीट होत आहे. चेक करा, तुम्हाला येत असेल तर थम्स अपचे इमोजी शेअर करायचे. ओके, जसं की आता इथे डेटर सांगण्यात आलेला आहे 40,000 आणि आरडीडी सांगण्यात आलेला आहे 1,000. ऍडजस्टमेंट मध्ये तुम्हाला इथे काय सांगण्यात आलेलं आहे? आरडीडी इज टू बी मेंटेन 5% ऑन डेटर्स. डेटर्स वर आरडीडी 5% मेंटेन करायचे. 40,000 वर 5% किती येईल सर? 40,000 वर 5% येईल 2,000 रुपये. राईट, मग आता पोस्टिंग कसं करायचं? सर्वात पहिले बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला जायचं, तिथे लिहायचं असं डेटर्स 40,000 5% आरडीडी 38,000. राईट, मागच्या वर्षी आरडीडी किती होती सर? लास्ट इयर आरडीडी 1,000 होती. कम्पेअर टू लास्ट इयर किती हजारना वाढली? 1,000 वाढली. दोन्हीचा डिफरन्स रिव्हॅल्युएशनच्या कोणत्या साइडला जाईल? डीआर ला. म्हणजेच रिव्हॅल्युएशन डीआर ला जाईल 1,000. डन, क्लिअर झालं? मागचं गणित आणि हा गणित इझी होता, जस्ट टू बूस्ट युअर कॉन्फिडन्स. आता मेन प्रॉब्लेम आपण स्टार्ट करूयात. ओके, चला, त्याच्यानंतर नेक्स्ट एक गणित आहे, त्याच्यामध्ये चेक करा की याच्यामध्ये आरडीडी इम्पॉर्टंट नाहीये, बट एक डेटरची ऍडजस्टमेंट आहे जी खूप साऱ्या स्टुडंटला कन्फ्युजन करते आणि नवीन महाराष्ट्र बोर्डाच्या पुस्तकामध्ये ही ऍडजस्टमेंट नाही. त्यामुळे व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न तुमच्या सर्व विद्यार्थ्यांमार्फत असला पाहिजे. ओके, चेक करा. आता इथे काय सांगण्यात आलेलं आहे? जनरल रिझर्व तुम्हाला 48,000 सांगण्यात आलेला आहे. ऍडमिशन ऑफ पार्टनर मध्ये मोस्ट ऑफ टाइम काय करता आपण? मोस्ट ऑफ टाइम म्हणजे एव्हरी टाइम जनरल रिझर्व म्हणजेच काय? मागच्या वर्षाच्या नफ्यातील हिस्सा. ओके, जे न्यू पार्टनर, आता इथं ओल्ड पार्टनर्स कोण आहेत? शेखर, श्रीधर. व्यवसायामध्ये नवीन पार्टनर कोण ऍड व्हायला? मुरलीधर. मुरलीधर व्यवसायात येण्याच्या अगोदर जे शेखर आणि श्रीधरनं व्यवसायाला 0 पासून हिरो पर्यंत नेण्यात आलेलं होतं, त्याच्या मागे मेन एफर्ट्स कोणाचे होते? शेखर आणि श्रीधरचे. म्हणून पास्ट काही वर्षाच्या प्रॉफिट मधून त्यांनी व्यवसायातून किती रुपये अडीअडचणीसाठी बाजूला काढून ठेवले? 48,000. त्या हिश्श्याला म्हणतात जनरल रिझर्व आणि त्याच्यावर अधिकार फक्त कोणाचा असतो? ओल्ड पार्टनर्सचा. म्हणून आपण काय करतो? नवीन भागीदार येण्याच्या अगोदर व्यवसायातलं जेही जनरल रिझर्व होतं आपण ते ओल्ड पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करून टाकतो. ओके, बट कधी कधी या जनरल रिझर्ववर एक ऍडजस्टमेंट तुम्हाला विचारण्यात येते, ते म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला ऍडजस्टमेंट सांगण्यात येते 50% जनरल रिझर्व इज टू रिमेन ऍज रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स. आता एक्झॅक्टली काय काय नाही व्यवस्थित चेक करा की व्यवसायामध्ये जे 48,000 जनरल रिझर्वचे होते
त्यातले 50% ऍज इट इज व्यवसायामध्ये ठेवा, अडीअडचणीला कामाला लागलं तर, डेटर्स कडून पैसे येणं बाकी असलेले वगैरे बुडाले तर, आणि राहिलेले 50% बद्दल काही सांगितलं नाहीये. म्हणजेच ते इनडायरेक्टली तुम्हाला सांगत आहेत की बाबा व्यवसायात एकूण 48,000 आहेत तर 50% व्यवसायात ठेवा, याचा अर्थ 50% पार्टनर्स तुम्ही घेऊन जा. मग आता आपल्याला या ऍडजस्टमेंटची पोस्टिंग दोन प्रकारे करण्यात येते. नंबर फर्स्ट, तुम्ही सर्वात पहिली पोस्टिंग काय करायची आहे, या ऍडजस्टमेंटची पहिली पोस्टिंग व्यवस्थित लक्षात द्या. फर्स्ट पोस्टिंग, ज्यांचंही ऍडमिशन ऑफ पार्टनर कच्चा आहे किंवा ज्यांनाही वाटते ऍडमिशन ऑफ पार्टनर पक्का आहे, त्यांनी सर्वात पहिले काय करायचं, याची पहिली पोस्टिंग जी आहे जनरल रिझर्व ओल्ड पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करून टाकायचं. ओल्ड पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट, राईट. आता जनरल रिझर्व किती आहे 48,000, त्यातला हाफ अमाऊंट किती येईल 24,000. 24,000 तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करायचे ओल्ड पार्टनर्सला. कोणत्या रेशो नुसार, ओल्ड रेशो नुसार. ओल्ड रेशो किती आहे 3:2. 3:2 या रेशो नुसार तुम्हाला ओल्ड पार्टनर्सला 24,000 वाटायचे. राहिलेले 24,000, राहिलेले जे 24,000 आहेत सेकंड पोस्टिंग. नीट लक्ष द्या, ऍट दिस मोमेंटला खूप साऱ्या जणांचं कन्फ्युजन स्टार्ट होते. याची जे सेकंड पोस्टिंग आहे ते तुम्ही दोन वेगवेगळ्या ठिकाणी करू शकता. कुठेही जर सेकंड पोस्टिंग केली तर तुमचं गणित बरोबर येईल. हा, ऐसा कैसा, ऐसा हो सकता है का? यस, डेफिनेटली असं 101% होते, झालं होतं आणि होणार सुद्धा आहे. फक्त फोकस करायचं आहे. पहिली पोस्टिंग 48,000 मधकी 50% ओल्ड पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करून टाकला, राहिलेले 50% बिझनेस मध्ये ठेवा म्हणले, तर सेकंड पोस्टिंग तुम्ही करू शकता बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साइडला. सेकंड पोस्टिंग जे आहे ते तुम्ही बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साइडला करू शकता, राईट. ऍज इट इज जनरल रिझर्व 24,000 म्हणून. किंवा तुम्हाला जर बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साइडला करायचं नसेल, तुम्हाला जर सेकंड पोस्टिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साइडला करायचं नसेल, then you have another choice to make posting deduct amount from debtors. जर तुम्हाला बॅलन्स शीटच्या असे लायबिलिटीज साइडला पोस्टिंग करायचं नसेल तर मग हे 24,000 आहे तुम्ही डेटर्स मधून डिडक्ट करू शकता. नोट, इम्पॉर्टंट नोट, जर तुम्ही बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साइडला केलं तर बॅलन्स शीटची टोटल वेगळी येते. जर तुम्ही बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला डेटरच्या अमाउंट मधून ते 24,000 आरडीडी म्हणून मायनस केलं तर वेगळी अमाउंट बॅलन्स शीटची येते. सर असं कसं, दोन वेगवेगळ्या पोस्टिंग आले तर गणित बरोबर येऊ शकते का? यस, डेफिनेटली गणित बरोबर येऊ शकते. आता नीट लक्ष द्या, जिथपर्यंत मला माहिती आहे हा गणित मी सॉल्व्ह करून जवळपास 4-5 वर्ष झाले, कारण सिलेबस चेंज झाल्यापासून सॉल्व्ह केलं नाही, बट मला पक्क लक्षात आहे. जर तुम्ही ह्याची पोस्टिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला केलं तर मे बी बॅलन्स शीटची टोटल येईल नियर अबाउट 6,30,500, आणि जर तुम्ही डेटर्स मधून लेस केलं तर 5,70,500 असं काहीतरी टोटल कमी जास्त येईल. मग सर एकाच गणिताचे दोन बॅलन्स शीट वेगवेगळे टोटल आले असतील तर गणित बरोबर येऊ शकते का? डेफिनेटली गणित बरोबर येऊ शकते. अशा प्रकारचं गणित जर आलं ज्याचे दोन मल्टिपल वेगवेगळे आन्सर बट टेक्निकली करेक्ट असतील तर बोर्डाचा जो मॉडेल आन्सर असतो त्याच्यामध्ये रेकॉर्ड केलेलं असतं की बाबा काही स्टुडंट या पद्धतीने करतील त्यांचं हे आन्सर येईल, काही स्टुडंट ह्या पद्धतीने करतील त्याचं हे आन्सर येईल. ओके, माझा जर विश्वास बसत नसेल तर गणिताची फोटो काढून घ्या. तुम्ही तुमच्या अकाउंटच्या सरांना, कॉलेजच्या सरांना, कुठल्याही सरांना एक वेळेस विचारा की सर या गणिताची टोटल दोन वेगवेगळ्या प्रकारे येऊ शकते का? त्यांनी म्हणतील हा बेटा येऊ शकते. मग त्यावेळेस व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, डन. त्याच्यानंतर आणि जर त्यांचं काही म्हणणं वगैरे असेल, कोण म्हणलं असं तसं, जस्ट मला एक फोन कॉल करून द्या, बाकी सगळं मी मॅनेज करून घेतो. ओके, देखते कोण आता. हा चला नेक्स्ट त्याच्यानंतर आहे स्नेहल आणि मिनल. ओके, स्नेहल आणि मिनलचा प्रॉब्लेम आहे, ह्याच्यामध्ये चेक करा. अतिशय इम्पॉर्टंट आणि आरडीडी कन्फ्युज करणारा आहे. ओके, कारण ज्यांचं कॅल्क्युलेशन वीक आहे त्यांनी डोळे पांढरे करून घेतील की सर अरे असं काय झालं ह्याच्यामध्ये काय नाही, बट ज्यांचं कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग आहे त्यांना लगेच समजेल की काय झालं काय नाही ते. आता सर्वात पहिला तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या डेटर्स मार्फत किती हजार रुपये येणं बाकी आहेत, 1,10,000. व्यवसाय मालकाला काय वाटते
की बाबा तुम्हाला 11,000 बुडतील, म्हणजे आपल्याला 1,10,000 लोकांकडून येणं बाकी आहे, 11,000 बुडाले किंवा बुडतील, मस्त डाऊट आहे आपल्याला. मग ऑन अन ऍव्हरेज आपण गॅरंटीड रिकव्हरी किती करू शकू? 99,000 रुपये. असं वाटून व्यवसाय मालकांना लास्ट इयरची बॅलन्स शीट प्रिपेअर केली. ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. आरडीडी टू बी मेंटेन ऍट 5% ऑन डेटर्स. आता व्यवसाय मालकाला यावर्षी वाटते की एकूण वसूल होणाऱ्या अमाऊंट पैकी 5% अमाऊंट बुडेल. आता 1,10,000च्या 5% किती येते चेक करा. इथं आपण लिहिलं असं डेटर्स, नीट चेक करा. डेटर्स 1,10,000, 5% आरडीडी. व्यवसाय मालकाला वाटते की बाबा 5% बुडतील. आता 1,10,000 वर 5% आरडीडी किती येईल? सर 1,10,000 वर 5% आरडीडी 5,500, मायनस करा 5,500. हा, आता व्यवस्थित चेक करा. मागच्या वर्षी व्यवसाय मालकाला किती रुपये बुडतील वाटत होतं? सर मागच्या वर्षी 11,000 बुडतील वाटत होतं. या वर्षी ते आकडा 11,000 वरून कमी होऊन किती वर आलेला आहे? 5,500 वर आलेला आहे. म्हणजे आरडीडी रिटर्न ऑफ झाली. ज्या ज्या वेळेस आरडीडी कमी होते त्यावेळेस व्यवसायाला फायदा होत असतो. आरडीडी ज्या वेळेस कमी झाली त्यावेळेस व्यवसाय मालकाला काय होत असतो? फायदा होत असतो, राईट. मग 11,000 बुडणारे रक्कम कमी होऊन 5,500 वर आली. व्यवसाय मालकाला वाटत होतं मागच्या वर्षी 11,000 बुडतील, या वर्षी 5,500 बुडतील, म्हणजे किती रुपयांना बुडणारी अमाऊंट कमी झाली? सर 5,500नच कमी झाली. मग तुम्हाला काय करायचं आहे? राहिलेले जे 5,500 आहेत, कुठून 5,500 आले? 11,000 बुडतील वाटत होतं, राईट. आता ही बुडणारी रक्कम जर समजा 11,000 वरून, एक एक्झाम्पल द्यायला, बुडणारी रक्कम 11,000 वरून जर आपले 6,000 बुडत असतील, मग आपले वाचले किती? सर आपले 5,000 वाचले. तर मग या 5,000 ची नोंद तुम्हाला कुठं करायचं आहे? रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या सीआर साइडला करायचं आहे. कधी? जर 11 बुडत होते आणि 11,000 पैकी आपले फक्त 6,000 बुडाले किंवा बुडणार असतील, डाऊट आहे तुम्हाला, तर किती रुपये वाचले? सर 11 चान्सेस होते, 11 वरून आता आपल्याला वाटत आहे की फक्त 6,000 बुडतील, म्हणजे किती रुपयाचं तुम्हाला फायदा झालं? 5,000चं. मग या 5,000 ची पोस्टिंग कुठे करायचं? रिव्हॅल्युएशनच्या सीआर साइडला करायचं. ऑल राईट. सेकंड, आता नीट लक्ष द्या. या गणितामध्ये काय सांगितलेलं आहे तुम्हाला? या गणितामध्ये 11,000 बुडणार होते तुमचे, आणि ही आरडीडी ची जी अमाऊंट आहे 11,000 वरून कमी होऊन कितीवर आली? 5,500 वर आली. म्हणजे अगोदर बुडत होते 11,000, आता ती कमी होऊन 5,500 वर आली. किती न कमी झाली? सर तेवढ्यानंच कमी झाली, राईट. मग तुम्हाला काय करायचं आहे? जेवढ्यानं आरडीडी मागच्या वर्षीच्या कंपेअर या वर्षी कमी झाली, तेवढ्याची नोंद तुम्हाला कुठं करायचं आहे? रिव्हॅल्युएशनच्या सीआर साइडला करायचं आहे. गणित हा जर क्लिअर झाला तर थम्स अप इमोजी शेअर करा. तोपर्यंत तुम्हाला आणखी एक ऍडजस्टमेंट सांगतो, जे की नवीन पुस्तकामध्ये नाही, जे की एक्झामला तुम्हाला येऊ शकते का? तर येऊ शकते, जे की आहे बँक लोन. ऍडमिशन ऑफ पार्टनर मध्ये सुद्धा बँक लोन येते, राईट. बँक लोन आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? बँक लोनच्या अमाऊंट 40,000 रुपये आहे. तुम्ही किती टक्के लोन घेतलं, किती तारखेला घेतलं? 1/1/12 घेतलं. म्हणजे ऑन अन ऍव्हरेज तुमचं वर्ष संपत आहे 31/3/12. किती महिन्याचे इंटरेस्ट निघेल तुम्हाला? 3 महिन्याचे इंटरेस्ट निघेल, जर त्याच्यावर काही टक्केवारी सांगण्यात आली असेल तर. चेक करा, इथं काय सांगण्यात आलेलं ऍडजस्टमेंट मध्ये? 50% इंटरेस्ट ड्यू ऑन बँक लोन. चला कॅल्क्युलेट करा. जेवढेही स्टुडंट हा व्हिडिओ पाहत आहेत, प्रत्येकाने कॅल्क्युलेट करायचं आणि मला सांगायचं की बँक लोनची इंटरेस्टची अमाऊंट किती येईल. एक्झॅक्ट 40,000 रुपये तुम्हाला बँक लोन तुम्ही घेतला होता बँकेकडून, राईट. 40,000 रुपयेवर 15% किती महिन्यासाठी? 3 महिन्यासाठी. 15 चोक 60, 60,000 गुणिले 6,000 भागिले 4, आन्सर येईल 1,500 रुपये. मग तुम्हाला काय करायचं आहे की बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला जायचं आहे. बँक लोनच्या 40,000 मध्ये 1,500 रुपये तुम्हाला ऍड करायचे. 1,500 ची दुसरी नोंद करायचं आहे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डीआर साइडला. सर असं पॉसिबल आहे का? ऍडमिशन ऑफ पार्टनरचं गणित आहे बॉस, पॉसिबल तर राहणारच आहे. ओके, डन. चला त्याच्यानंतर आता सर्वात इम्पॉर्टंट, डोंट फॉरगेट, व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे. मी तुम्हाला काय सांगितलं होतं की अगोदर सगळे जुनं सिलेबस मधलं इम्पॉर्टंट मी आणेन, मग नवीन सिलेबस. ऑल राईट. असं समजू नका की आणखी नवीन सिलेबसला किती आहे.
एवढं जर व्हिडिओ बघितला तर आरडीडी डेफिनेटली तुम्ही तुमच्या पुस्तकातलं कोणतेही गणित ओपन करून बघा, तुम्हाला येईल. बट व्हिडिओमध्ये मी जे रूल सांगत आहे ते व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके डन. आता गणितामध्ये चेक करा की व्यवसाय मालकाजवळ आरडीडी डेटर्सची अमाऊंट होते 50,000. व्यवसाय मालकाला वाटत होते की बाबा 1,000 बुडतील. 50,000 आहेत, 1,000 बुडतील, 49,000 कसंही मी कव्हर करून घेईन. ओके. बट आता ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. ऍडजस्टमेंट मध्ये सांगण्यात आलेलं आहे आरडीडी शुड बी मेंटेन ऍज इट इज. आरडीडी शुड बी मेंटेन ऍज इट इज म्हणजेच काय की जे आरडीडी मागच्या वर्षी होती तीच आरडीडी यावर्षी आहे. जे आरडीडी लास्ट इयरला होती तीच आरडीडी यावर्षी आहे. त्याच्यामध्ये एकही रुपये चेंज झाला नाही. सर मग कसं करायचं? काहीच करायचं नाही. डायरेक्ट बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला जायचं आन्सर मध्ये आणि 49,000 रुपये डेटर्स लिहायचं. आउटर कॉलम मध्ये सरळ सरळ लिहायचं 49,000. या 50 आणि 1 चा विचार काहीच करायचा नाही, कारण जे मागच्या वर्षी होतं तेच या वर्षी आहे ऍज इट इज. म्हणजेच जशास तसं, याच्यामध्ये तुम्हाला काहीच फरक करायचं नाही. जेव्हा जेव्हा ऍडमिशन ऑफ पार्टनर, रिटायरमेंट किंवा डेट मध्ये ऍडजस्टमेंट येते, आरडीडी शुड बी मेंटेन ऍज इट इज. मग तुम्हाला काय करायचंय? सरळ सरळ 49,000 चिन्हून डायरेक्ट बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला करून टाकायचे. ओके डन. त्याच्यानंतर आता नवीन पुस्तकातले प्रॉब्लेम चेक करा. इथं काय काय सांगण्यात आलेलं आहे. जुन्या सिलेबस मधले मॅक्सिमम तर मी घेतले. आता नवीन सिलेबस मधले चेक करा. हे तुमच्या पुस्तकातलं ऍडमिशन ऑफ पार्टनरचं गणित आहे. पद्मा आणि कुमुदचं गणित आहे. याच्यामध्ये चेक करा. तुम्हाला सांगितलेलं आहे की डेटर्स तुमच्याजवळ 62,400 चे होते, त्यापैकी 2,400 रुपये तुमचे बुडत होते. ओके. ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे? डेटर्सची अमाऊंट वाढून किती झाली? 3,000. चला आता मी आतापर्यंत एवढं सांगितलं. आता तुम्ही उत्तर सांगायचे फटाफट. पहिला क्वेश्चन माझा आहे की बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला डेटर्स मधून किती रुपये लेस होणार? मी तुम्हाला 10 ते 15 सेकंदाचा टाइम द्यालो. व्हिडिओ जर प्रीमियर लाईव्ह पाहत असाल तर लाईव्ह चॅट सेक्शन मध्ये करायचं आहे. तुम्ही जर नंतर पाहत असाल तर परमनंट कमेंट सेक्शन मध्ये करायचं आहे. कधी का करणार? तुमचं कमेंट येणं खूप महत्वाचं आहे, कारण जेव्हाही तुम्ही कमेंट करता तुमचं नाव मला दिसतं, मला लगेच कळते की हा विद्यार्थी 2024 बोर्डाचा आहे, 25 चा आहे का 26 बोर्डाचा आहे. ओके. आता इथे तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे की डेटर्स 62,400 सांगण्यात आलेलं आहे. 2,400 रुपये मागच्या वर्षी बुडणार होतं. एकूण किती मेंटेन केलं? 3. मी तुम्हाला काय सांगितलं की कंपल्सरी मेंटेनची अमाऊंट मायनस करायचं आहे. आता जेवढेही स्टुडंट कमेंट मध्ये 3,000 म्हणत आहेत त्यांचा आन्सर बरोबर आहे. बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला डेटर्स मधून, डेटर्सच्या 62,300 मधून 62,400 मधून तुम्हाला 3,000 मायनस करायचे आहेत. मेंटेनचे 004, 59,400 शिल्लक राहिला. आता सांगायचं आहे रिव्हॅल्युएशनच्या डीआर साइडला किती रुपये जातील? सर किती सिंपल आहे. मागच्या वर्षी 2,400 बुडत होते, वाढून किती झाले? 3,000. जे आकडा कितीनं वाढलेला आहे? सर ह्या दोन्ही मधला डिफरन्स आकडा 600 रुपयानं वाढलेला आहे. मग रिव्हॅल्युएशनच्या डीआर ला किती रुपये जातील? 600 रुपये रिव्हॅल्युएशनच्या डीआर साइडला जातील. परफेक्ट डन. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम भावेश, चंद्र आणि आलियाचं. ह्याच्यामध्ये आरडीडी बद्दल तर काही सांगण्यात आलेलं नाहीये, बट एक वर्कमॅन कॉम्पन्सेशन रिझर्व आहे, जे की एका स्टुडंट मला रिक्वेस्ट केली होती की सर ही ऍडजस्टमेंट एक वेळेस सांगा, तर मी त्यांना सांगेन. ओके डन. आता इथे चेक करा. आणि ही एक ऍडजस्टमेंट त्यांना स्टुडंट वरून रिक्वेस्ट आली होती की सर अंजू ओल्ड कस्टमरचे हे 2 ऍडजस्टमेंट आले होते. डोंट वरी अबाउट इट, मी सर्व गोष्टी क्लिअर करेन. आता सेकंड ऍडजस्टमेंट इथे तुम्हाला विचारण्यात आलेला आहे की अंजू अँड ओल्ड कस्टमर हुज अकाउंट वॉज रिटर्न ऑफ ऍज बॅड हॅज पेड ₹400 इन फुल सेटलमेंट ऑफ हिज ड्यूज. एक कस्टमर होती अंजू नावाची, जिचं अगोदरच आपण बॅड डेट्स म्हणून रेकॉर्ड केला होता, पैसे बुडवली होती मागच्या वर्षी पलीकडल्या वर्षी, बट सडनली ती नेऊन आपल्या व्यवसायाला 400 रुपये देऊन गेली. 400 रुपये व्यवसायात आले म्हणजे बँक अकाउंटच्या डीआर साइडला आणि रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या कोणत्या साइडला करायचं आहे? सीआर साइडला करायचं आहे. जास्त काही ताण घ्यायचं नाही. त्यानंतर ऍडजस्टमेंट मध्ये चेक करा आणि बॅलन्स शीट मध्ये चेक करा लायबिलिटी साइडला वर्कमॅन कॉम्पन्सेशन रिझर्व. वर्कमॅन म्हणजे आपल्या व्यवसायातले कामगार, कंपन्सेशनचा अर्थ आहे नुकसान भरपाई, रिझर्व म्हणजे निधी. आपल्या व्यवसायात
जेव्हा खूप सारे कर्मचारी काम करत असतात, कधी ना कधी दुर्दैवानं व्यवसायात काही ना काही दुर्घटना घडते, ज्याच्यामुळं एखाद्या व्यवसायात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गंभीर दुखापत होते, काही वेळा त्याचा मृत्यू सुद्धा होत असतो आणि त्याच्या मृत्यू पश्चात किंवा त्याला दुखापत झाल्यानंतर त्याची नुकसान भरपाई म्हणून व्यवसाय मालकांना काही रक्कम त्यांना द्यावी लागते. तर कधी ना कधी अशी घटना होणार आहे, त्यामुळे व्यवसाय मालकांनी या गणितामध्ये किंवा ह्या व्यवसाय मालकामध्ये जे भावेश चंद्र आणि आलिया होते, त्यांनी 30,000 रुपये अगोदरपासूनच बाजूला काढून ठेवले होते. प्लस त्याच्यामध्ये त्यांनी किती रुपये वाढ केली? 10,000 रुपयाची वाढ केली. मागच्या वर्षी 30,000 होते त्या निधीमध्ये 10,000 ची वाढ केली, म्हणजे दोन नोंदी कुठे होईल? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला 30,000 लिहायचे, वर्कमॅन कॉम्पन्सेशन रिझर्वचे त्याच्यामध्ये 10,000 रुपये ऍड करायचे. दुसरी नोंद होईल रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या DR साइडला. ऑल राईट, डन. आय होप तुमचे डाउट्स क्लिअर झाले असतील, ज्याही विद्यार्थ्यांना विचारलं होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आणि इम्पॉर्टंट आहे ऍडजस्टमेंट. RDD इज नो लॉंगर रिक्वायर्ड. RDD इज नो लॉंगर रिक्वायर्ड. चेक करा काय काय सांगण्यात आलेलं आहे. RDD इज नो लॉंगर रिक्वायर्ड किंवा कधी कधी इथं शब्द येते RDD इज नो लॉंगर नेसेसरी. RDD ची आता काही आपल्या व्यवसायात आवश्यकता नाही. मग अशा परिस्थितीमध्ये नोंद कसं होईल आणि काय होईल? व्यवस्थित चेक करा अशा परिस्थितीत कशा पद्धतीनं नोंद होईल. सर्वात पहिले व्यवस्थित समजून घ्या की तुमच्या व्यवसायात डेटर्स होते 3,000 चे आणि मागच्या वर्षी तुम्हाला वाटत होतं की 3,000 डेटर्स होते 30,000 चे. व्यवसाय मालकाला वाटते की बाबा त्या 30,000 पैकी 3,000 रुपये जे आहेत ते बुडतील. ओके, बट या वर्षी मॅजिक झालं. ज्या कस्टमर कडून व्यवसाय मालकाला वाटत होतं की बाबा 3,000 बुडतील, तो आला आणि व्यवसाय मालकाला 3,000 रुपये देऊन गेला. म्हणजे RDD राहिली का? शिल्लकच नाही. कारण जो वाटत होतो देईल धोका, त्यानंच दिलं मौका, मारलं चौका, आणून दिले पैसे. मग आता अशा परिस्थितीमध्ये काय करायचं? काहीच करायचं नाही. सर्वात पहिले बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला जायचं, तिथे लिहायचं डेटर्स 30,000 रुपये आणि जे मागच्या वर्षी तुम्ही RDD लेस करून बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला लेस करून या 3,000 ची दुसरी पोस्टिंग कुठे केला तुम्ही? या 3,000 ची दुसरी पोस्टिंग कुठे केला तुम्ही? प्रॉफिट लॉसच्या DR ला केला होता लास्ट इयरला. या वर्षी तुम्हाला काय करायचं आहे? हे 30,000 जे लेस करून प्रॉफिट लॉसच्या DR ला लिहिला होता ते पैसे बुडालेच नाहीत. मग त्या 3,000 ची नोंद कुठे करायची आहे? यावेळेस रिव्हॅल्युएशनच्या CR साइडला 3,000 रुपये तुम्हाला लिहायचे. राईट, इथपर्यंत क्लिअर का झाला असेल? डन. 30,000 रुपये बॅलन्स शीट ऍसेट साइड आणि 3,000 रुपये रिव्हॅल्युएशन CR. त्याच्यानंतर आणखी एक ऍडजस्टमेंट आहे जे की अतिशय महत्वाची आहे. प्रवीण दीपकच्या प्रॉब्लेम मधली आहे, ऍडमिशन ऑफ पार्टनर मधली. तुमच्याच पुस्तकातलं गणित आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की मागच्या वर्षीचे डेटर्स होते 1,10,000 बुडतील म्हणून प्रोव्हिजन्स म्हणून अगोदरपासून तरतूद करून 10,000 रुपये बाजूला काढ बुडतील. म्हणजे डेटरची किंमत रिकव्हरीची अमाऊंट किती होती? 90,000. आता ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे? प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेब्ट्स टू बी रिड्यूस्ड बाय 4,000 रुपये. नीट लक्ष द्या की डेटर्स चे जे प्रोव्हिजन होतं 10,000 बुडतील, ते 10,000 वरून कमी झालं, 4,000 रुपये कमी झालं. किती हजार रुपयानं कमी झालं? रिड्यूस्ड बाय 4,000 झालं. म्हणजे काय? व्यवसाय मालकाला वाटत होतं की जे 10,000 बुडतील ते आता 10,000 वरून 4,000 कमी झालं. म्हणजे किती झालं? 6,000 रुपये. मग तुम्हाला काय करायचे आहेत? बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला जाऊन तिथे लिहायचं आहे डेटर्स. डेटर्स लिहायचं आहे 1,00,000 मायनस करायचे आहेत प्रोव्हिजन. 10,000 होतं, किती हजारनं कमी झालं? 4,000 ना. म्हणजे प्रोव्हिजन किती झालं? 6. आउटरला लिहायचं तुम्हाला 94,000 रुपये. राईट, आउटरला किती लिहायचं? 94,000. मग जे 4,000 रुपयानं कमी झालं ते 4,000 ची नोंद करायची आहे तुम्हाला रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या कोणत्या साइडला? CR साइडला. असे छोटे छोटे पॉइंट्स तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. आय होप व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला लाईक करायचं आहे. ओके, लास्ट 2 ते 3 प्रॉब्लेम्स आहेत, इम्पॉर्टंट आहेत, फटाफट होऊन जातील. डोंट वरी अबाउट इट. त्याच्यानंतर रिटायरमेंट ऑफ पार्टनरचं गणित आहे. नीट लक्ष द्या. रिटायरमेंट ऑफ पार्टनर मध्ये पण RDD आहे आणि नेक्स्ट जो गणित आहे त्याच्यामध्ये डेथ मधलं मी उदाहरण तुम्हाला सांगेन. ओके,
12,000 रुपये व्यवसाय मालकाला डेटर्सशी येणं बाकी आहेत. आरडीडी किती हजार रुपये आहे? 1,000 रुपये आहे. ओके, किती मेंटेन म्हणलेलं आहे? 10% मेंटेन. 12,000 वर 10% किती? 1,200 रुपये. मग 12,000 मधून 1,200 काय करायचे? लेस. मागच्या वर्षी 1,000 होतं, कितीनं वाढलं? 1,200. डिफरन्स किती? 200. जो डिफरन्स आहे तो जास्तीचा आहे का कमी आहे? सर मागच्या वर्षी 1,000, या वर्षी 1,200, म्हणजे डिफरन्स 200 न जास्त आहे. मग 200 ची नोंद कुठं करायचं आहे? रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डीआर साइडला करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर तिसरं गणित आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे रिटायरमेंटच आहे. 16,800 अमाऊंट आहे डेटरशी. आरडीडी किती सांगण्यात आलेला आहे? 800. आरडीडी ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे? इन्क्रीज्ड अप टू म्हणलेलं आहे. इन्क्रीज्ड बायला असतं तर मग 800 प्लस 1,000 1,800 मायनस करावं लागलं असतं. इथं अप टू आलेला आहे. अप टू चा अर्थ आहे पर्यंत. ओके, मग तुम्हाला डेटर्स मधून 16,800 मधून 1,000 रुपये मायनस करायचे आहेत. 16,800 मधून 1,000 रुपये मायनस करायचे आहेत. मागच्या वर्षी होती 800, या वर्षी झाला 1,000. दोन्ही मधला डिफरन्स कितीचा आहे? 200. मग 200 ची नोंद तुम्हाला करायची आहे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डीआर साइडला. शाबाश. त्याच्यानंतर लास्ट जो गणित आहे तो आहे रिटायरमेंट ऑफ पार्टनर मधून. ही सेम ऍडजस्टमेंट तुम्हाला ऍडमिशन मध्ये सुद्धा विचारण्यात येते, जे की ऑलरेडी आता झालेली आहे. ऍडजस्टमेंट चेक करा, काय सांगण्यात आलेलं आहे? डेटर्स वेअर ऑल गुड अँड आरडीडी वॉज नो लॉंगर रिक्वायर्ड. डेटर्सची अमाऊंट किती हजार आहे? 18,000. आरडीडी ची अमाऊंट किती आहे? 900. मागच्या वर्षी व्यवसाय मालकाच्या व्यवसायात डेटर्स होते 18,000. 900 रुपये वाटत होतं बुडतील. बट ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की आरडीडी वॉज नो लॉंगर नेसेसरी. ज्या व्यवसाय मालकाला वाटत होते की हा पर्टिक्युलर व्यक्तीकडून पैसे येऊ शकणार नाहीत, म्हणून रिझर्व्ह फॉर डाउटफुल डेब्ट्स म्हणून लिहिला होता, त्याच व्यक्तीने आणून पैसे दिलं. मग आरडीडी राहिली का? नो लॉंगर नेसेसरी. नो, आरडीडी इज नो लॉंगर रिक्वायर्ड. मग काय करायचं आहे? 18,000 ची नोंद बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला करायची आहे आणि 900 रुपयाची नोंद करायची आहे तुम्हाला रिव्हॅल्युएशनच्या डीआर साइडला. दॅट्स इट. ह्या 17,100 ची नोंद कुठंच होत नाही. 2 पोस्टिंग होईल. 18,000 बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला, 1900 रुपये रिव्हॅल्युएशनच्या सीआर साइडला. आय होप डेटर्सशी रिलेटेड आणि आरडीडीशी रिलेटेड हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कमेंट मध्ये सांगायचं आहे की अकाउंट्स मधील असा आणखी कोणता पार्ट आहे की जो तुम्हाला कन्फ्यूज करत आहे. आयदर गुडविल असेल किंवा सस्पेन्स अकाउंटचं कॅल्क्युलेशन असेल डेथ ऑफ पार्टनर मध्ये, किंवा बिल ऑफ एक्सचेंज मध्ये डिस्काउंटिंग एंडोर्सिंगची सिच्युएशन जमत नसेल. जेही तुमचे डाउट्स आहेत ते मला व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. मी फटाफट त्यावर व्हिडिओज बनवेन. ऑलराईट, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. आणखी एक इम्पॉर्टंट, हे सर्व नोट्सचे जे पीडीएफ आहेत, गणिताचं पीडीएफ 21 रुपयाच्या नोट्स एक्सपर्ट कोर्स मध्ये मिळेल. ज्यांनाही माहित नाहीये नोट्स एक्सपर्ट काय, आतापर्यंत 12वी कॉमर्स आणि आर्ट्सचे जेवढेही विद्यार्थी आहेत त्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी, कॉमर्स मधले इंग्लिश मीडियम किंवा मराठी मीडियम असू दे किंवा आर्ट्स मधले सगळे सब्जेक्ट असू दे, त्याचे नोट्स, मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर्स आणि महाराष्ट्रातल्या डिफरंट कॉलेजेसचे झालेले क्वेश्चन पेपर्स, सराव परीक्षा, राउंड्स, फायनल, प्रिलिमचे सगळे पेपर्स वगैरे आहेत, त्याचा एक कोर्स आपल्या ऍप्लिकेशनवर तयार केलेला आहे. 21 रुपयामध्ये सर्व गोष्टी तुम्हाला अवेलेबल होतील. मे बी त्याची प्राइस इन फ्युचर 51 रुपये सुद्धा होणार आहे. सो लवकरात लवकर ते कोर्स परचेस करायचा आहे. आणि रेग्युलर बेसिसवर जर तुम्हाला लाईव्ह क्लासेस जॉईन करायचे असतील, संध्याकाळी 7 ते 11च्या टाइम मध्ये DA2 अकॅडमीचे लाईव्ह क्लासेस होतात. त्यासाठी तुम्हाला बिग बुल बॅच जॉईन करायची आहे. ऍप्लिकेशनवर बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला बॅच सेक्शन मध्ये जाऊन बिग बुल असं तिथे लिहायचं आहे बॅच कोड, आणि मग आमच्या मार्फत तुम्हाला फोन येईल आणि मग तुम्ही बॅच जॉईन करू शकता. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. तोपर्यंत पाहता तुमचा आवडती युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. टाटा बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये.